नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 21 ऑगस्टचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत। कारण इथे नागदेवतेच्या आशीर्वादाने मालक साहेबांनी पेटी उघडताच आता निंबाळकरांच्या घरात आनंदी बघताच सगळे निंबाळकर हादरले, तर विद्याधर मात्र अडकला। बघणार मालक साहेबांचा भयंकर चेहरा, तर आनंदीला त्रास देणाऱ्या विद्याधरला मोजावी लागणार श्वासाची किंमत। हे सगळं आपल्याला बघायला मिळणार, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे पूजा चालू असते, पण विद्याधर मात्र खूपच घाबरलेला असतो। कारण आता आनंदी शुद्धीवर आलेली असते आणि आता ती जोर जोरात हातांनी पायांनी पेटी वाजवत असते। विद्याधर तसा जास्त घाबरत जातो। अरे बापरे, पूजा चालू आहे तोपर्यंत ठीक आहे, नंतर जर या पेटीतला आवाज समद्यांनी ऐकलं तर हा युगंधर एका क्षणात ही पेटी उघडेल। नाही नाही नाही, मला काहीतरी करावं लागेल। मी काय करू? ती गुंड पण अजून कशी आली नाही पेटी घ्यायला? तेवढ्यात लगेच आता हवेलीत ती गुंड पोहोचलेली असतात। आता विद्याधर त्यांना खुणावतो, चला पटकन ही पेटी उचला आणि इकडनं जाऊ द्या। त्याच वेळेस आता ते गुंड पटकन आपल्या चेहऱ्याला मास्क लावतात। पृथ्वीचं लक्ष आता त्या दोघांकडे जातं। त्याच वेळेस ते पेटी उचलायला पुढे येणार, तेव्हा शिल्पा त्यांना अडवते, थांबा, कुठे चाललाय तुम्ही? हे बघा आमच्या घरात पूजा चालू आहे, कशाला आलायत? त्यावर ते गुंड म्हणू लागतात, हे बघा ताई, आमचं पार्सल ना मगाशी चुकून इकडे आलं, आम्हाला ते घेऊन जायचे, आम्ही एका बाजूने पेटी नेतो की? त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, जमणार नाही, तुम्ही वाट बघा आणि इथेच थांबा, जेव्हा पूजा समाप्त होईल तेव्हाच तुम्ही पेटी घेऊन जा। आता असे म्हणत शिल्पा त्या गुंडांना बाजूला थांबायला सांगते। आता विद्याधर तर डोक्याला हातच लावतो, काय करायचंय? ही आनंदी आवाज करते आतमध्ये, आता मी काय करू? कसा वाचू? देवा काहीतरी कर रे बाबा। असे म्हणताच आता गुरुजी म्हणू लागतात, चला आता पूजा समाप्त झाली, आपण आता आरती करून घेऊया। त्याच वेळेस आता शिर्के आणि आरती दोघेही हवेलीत धावतच आलेले असतात। आता मालक साहेब आरतीचं ताट घेऊन उभी राहतात, शिर्केंकडे बघू लागतात। शिर्के त्यांना खुणावतात, नाही आनंदी भेटली नाही। आता मालक साहेबांना लगेच कळतं की आनंदी कुठल्या तरी संकटात अडकली। तेव्हा मालक साहेब आता लगेच महादेवाला मनाशीच म्हणू लागतात, हे महादेवा, आज या घरात अगदी मनोभावी तुझी पूजा केली जाते, पण या घरातली निंबाळकरांची सून मोठ्या संकटात अडकली, त्यामुळे महादेवा आज तुला तिच्या पाठीशी उभं राहावंच लागेल, तिच्या मदतीला धावून जावंच लागेल। आजपर्यंत तू तिचं रक्षण केलंय, आजही तुला तिचं रक्षण करावंच लागेल। असे आता प्रार्थना मालक साहेब महादेवाकडे करू लागतात। त्याच वेळेस आता इथे आरतीला सुरुवात झालेली असते। सगळे निंबाळकर अगदी आरतीत व्यस्त असतात, पण विद्याधर मात्र खूपच घाबरलेला असतो। कारण आनंदी आता धडाधड पायाने हाताने पेटी वाजवत असते। तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, चला मी आता आरती चालू झाली, घंटी वाजवतो। घंटीच्या आवाजाने पेटीत आनंदीचा आवाज कोण बी ऐकणार नाही, चला लवकर। असे म्हणत पटकन विद्याधर घंटी उचलतो, पेटी जवळ येतो आणि जोर जोरात घंटानाद करू लागतो। आता मालक साहेबांना जरा या विद्याधरवरती डाऊटच आलेला असतो, कारण ज्याला कधीच कशाची पडलेली नसते तो आज देवाची एवढी भक्ती कशी काय करायलाय? मालक साहेब आता या विद्याधरकडे एकटक बघत असतात। त्याच वेळेस हवेलीत आता गारुडी बाबा नागदेवतेला घेऊन आलेले असतात। आता जी टोपली नागदेवतांची आणलेली असते ना, ती आता ते बाबा तिथे सोप्यावरती ठेवतात। सगळेजण आता अगदी आरतीत व्यस्त असतात। आरती समाप्त होताच विद्याधर लगेच त्या गुंडांना खुणावतो, ए चला पटकन जा घेऊन ती पेटी। ते गुंड पटकन आता पेटीजवळ येणार आणि पेटी उचलू लागणार। तेच आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, चला आता आज नागपंचमीचा दिवस आहे की नाही, मग आपण नागदेवतेचं दर्शन घेऊया। आता ते गारुडी बाबा पटकन टोपली उचलतात आणि जिथे महादेवाची पूजा मांडलेली असते त्या ठिकाणी एक स्टूल ठेवलं जातं आणि त्यावरती ती टोपली ठेवतात। सगळेजण नागदेवतेचं आता दर्शन घेणार म्हणून उत्साहात असतात, पण त्याच वेळेस ते गारुडी बाबा टोपलीचं दर्शन घेतात आणि टोपलीचं झाकण उघडतात। त्यांना आणि सगळ्यांना धक्का बसतो, कारण टोपलीत नागदेवता नसतोच। आता गारुडी बाबा घाबरतात, अनर्थ अनर्थ घडला, मोठा अनर्थ। असे म्हणताच आता सगळेजण लगेच त्या बाबांकडे बघू लागतात। अहो पण काय झालंय?
त्याच वेळेस आता ते बाबा म्हणू लागतात, नागदेवता टोपलीतनं गायब झालेत. आत्ता या टोपलीतच नागदेवता होते, मग कुठे गेले? आता मात्र लगेच मालक साहेब म्हणू लागतात, अहो काय बोलताय तुम्ही? नागदेवता कुठे आहेत मग? सगळेजण आजूबाजूला आता हवेलीत इकडे तिकडे शोधू लागतात. तोपर्यंत आता विद्याधर त्या गुंडांना म्हणू लागतो, चला उचला आणि निघा इकडनं. त्याच वेळेस आता लगेच विद्याधरची ती गुंड पेटीला हात लावणार. तेच आता नागदेवता त्या पेटीवरती येऊन बसतात. असा वेटोळा घालून नागदेवता फणा काढून त्या पेटीवरती बसलेले असतात. विद्याधरला धक्का बसतो, अरे बापरे, हा नाग याच्यावर येऊन बसलाय. सगळेजण आता नागदेवताकडे बघू लागतात. विद्याधरच्या हातात मोठी घंटा असते. विद्याधर आता त्या घंटाने नागदेवताला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागतो, जेणेकरून पेटी रिकामी होईल, लवकर ते गुंड इकडनं बाहेर घेऊन जातील. पण आता विद्याधर जसा नागदेवतेला घंटीने हाणायला जाणार, नागदेवता आता लगेच त्यावरती फणा मारायला सुरुवात करतात. विद्याधर घाबरतो. पृथ्वी, प्रांजल सगळेजण ओरडत असतात, काका तू दूर हो. धनी घाबरते, अहो कशाला विषयाची परीक्षा, व्हा ना बाजूला. पण विद्याधर काय ऐकायला तयारच नाही. असं तसं सोडायचं नाही. काय रे गारुड्या, तुझा नाग टोपलीतनं बाहेर कसा आला? त्याने कोणाला काही केलं तर? पकड त्याला लवकर. आता लगेच ते गारुडी बाबा नागदेवतेला पकडायला येणार, पण नागदेवता भडकलेला असतो. त्यामुळे तो आता त्या बाबांवरती आता फणा मारण्याचा प्रयत्न करू लागतो. मालक साहेबांना जरासं काहीतरी वेगळंच वाटतं. त्याच वेळेस आता माई म्हणू लागतात, नागपंचमीच्या दिवशी घरात नाग येणं म्हणजे दैवी संकेतच मानला जातो. खरंच आज नागदेवतेला काहीतरी सांगायचंय का? त्याच वेळेस आता ते गारुडी बाबा म्हणू लागतात, प्रत्येक वेळेस तर हा नागदेवता कधीच असं करत नाही, आज काय झालंय, एवढा का भडकलाय हा? त्याच वेळेस आता लगेच विद्याधर म्हणू लागतो, असा नाही ऐकणार हा, आता मी बघतो तो कसा ऐकत नाही. शिल्पाताई, तुझी काठी कुठे ग? दाखव इकडे. मी ना आता याला काठीचाच इंगा दाखवतो. तुम्ही दोघे त्याच्याकडे पाहत राहा, मी त्याच्यावरती बरोबर वार करतो. आता विद्याधर लगेच शिल्पाची काठी पकडतो आणि नागदेवतेवरती वार करणार. पण नागदेवता मात्र भडकलेले असतात. ते विद्याधरवरती फणा मारण्याचा प्रयत्न करत असतात. आता मात्र विद्याधरही घाबरतो. अरे बापरे, या नागाला पण ना या पेटीवरतीच येऊन बसायचं होतं. त्याच वेळेस आता लगेच शिल्पाताई म्हणू लागते, पृथ्वी अरे आता काय करायचंय? एक काम कर, तू सर्पमित्राला कॉल कर, तेच आता या नागदेवतेला पकडून नेऊ शकतात. चल पटकन कॉल कर. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, थांबा, कुणालाही फोन करायची गरज नाहीये. आज देवासमोर कुठलाही अनर्थ घडणार नाही. नागदेवता आपल्याला काहीच करणार नाही. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, मग नागदेवतेला शांत कसं करायचं? कसं पकडायचं त्यांना या टोपलीत, सांगा ना. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, पकडणार शिर्के, नागदेवतेला मी स्वतः पकडणार. विद्याधरला तर धक्का बसतो, कारण हा नाग किती भडकलाय, किती फणा मारायलाय आणि हा युगंधर पकडणार असे म्हणत आता विद्याधर मालक साहेबांकडे बघू लागतो. त्याच वेळेस सगळेजण ओरडू लागतात, मालक साहेब थांबा. शिर्के, माई, बापू, शिल्पा मालक साहेबांना थांबवत असतात, पण मालक साहेब काय ऐकायला तयार नसतात. मालक साहेब आता नागदेवते समोर येतात. आता नागदेवता खूपच भडकलेला असतो. मालक साहेब लगेच हात जोडतात, महादेवाचं दर्शन घेतात, नागदेवतेचा जयघोष करू लागतात. आणि आता दर्शन घेऊन होताच मालक साहेब आपला उजवा हात नागदेवते समोर पुढे करतात. आता मात्र नागदेवतेचा राग शांत झालेला असतो. ते पटकन मालक साहेबांच्या हाताला असा गोल असा वेटोळा घालून बसतात. सगळेजण मालक साहेबांकडे बघत असतात. विद्याधरला तर धक्का बसतो, अरे बापरे, दादाने हा नाग हातात पकडलाय. त्याच वेळेस मालक साहेब नागदेवतेला घेऊन टोपलीजवळ येतात. आता नागदेवता आपल्या टोपलीत आपल्या जागेवरती जाऊन बसतात. त्या गारुडी बाबांनी पटकन टोपलीचं झाकण बंद केलेलं असतं. सगळेजण आता दर्शन घेतात. तेव्हा माई म्हणू लागतात, बघा, आज नागपंचमीच्या दिवशी देवाने आपल्याला मोठा दैवी संकेत दिलाय बर का. देवाने कुठलाही अनर्थ घडू दिलेला नाहीये. त्याच वेळेस मालक साहेब मनाशीच म्हणू लागतात, याचा अर्थ त्या पेटीत काहीतरी आहे का? देवाला आपल्याला काहीतरी संकेत द्यायचा आहे का? तेवढ्यात लगेच विद्याधर गुंडांना खुणावतो. गुंड पेटी उचलून निघालेले असतानाच मालक साहेब म्हणू लागतात, थांबा, काय आहे त्या पेटीत? आता मालक साहेबांना आठवतं, पेटी घरात आल्यापासून विद्याधर तिच्या पशीच घोंगत असतो. ते गुंड आता
त्या नागाला बाजूला करून पेटी उचलण्याचा प्रयत्न करणार असतात. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे मालक साहेबांच्या लक्षात आलेलं असतं. मालक साहेब लगेच त्या गुंडांना थांबवतात. पेटीत काय आहे ते लवकरात लवकर सांगा. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, दादा अरे 2 नंबरचा माल असेल, आपल्या घरात कशाला ही पेटी? जाऊ दे, त्यांचं पार्सल चुकीच्या ठिकाणी आलंय ना, जाऊ दे, घेऊन जाऊ दे त्यांना. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, मान्य आहे तुमचा ॲड्रेस चुकला, हे माझ्या घरात आलंय तुमचं पार्सल, पण त्यात आहे तरी काय हे मला बघावंच लागेल. त्यामुळे पेटी उघडा, दाखवा काय आहे त्यात. आता विद्याधर त्यांना खुणावतो, नको दाखवू नका, दादा सोडणार नाही. विद्याधर लगेच म्हणू लागतो, दादा दादा अरे कशाला उगाच, जाऊ दे की. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, काय रे विद्याधर, तुला एवढा का घाम फुटलाय? तू घाबरायलाय का? काय झालंय? तेव्हा विद्याधर असतच म्हणू लागतो, मला आणि घाम? नाही नाही दादा, कुठे काहीच नाही. आताच ही पूजेची धावपळ झाली ना, दुसरं काहीच नाही. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, पेटी तर उघडली जाणार. विद्याधर आता पुन्हा फोर्स करू लागतो, दादा कशाला? त्याच वेळेस शिर्के म्हणू लागतात, हे बघा विद्याधर सर, मालक साहेबांची इच्छा आहे ना पेटी उघडून बघायची, तर बघू द्या की त्यांना, तुम्ही कशाला मध्ये खोडा घालताय? त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, शिर्के कधीतरी समजून घेत जा. पण आता शिर्के आणि मालक साहेब ऐकायला तयार नसतात. मालक साहेब पटकन आता ती पेटी उघडणार. तेच आता विद्याधर त्या गुंडांना खुणावतो, पळा निघा इकडनं. गुंड आता बरोबर गुपचूप तिकडनं पळ काढतात. त्याच वेळेस आता पेटीचं झाकण उघडतात. आता खाली आनंदीला बघताच मालक साहेबांना धक्का बसतो. अगदी त्या पेटीत आनंदीला हातपाय बांधून तोंड बांधून ठेवलेलं असतं. आनंदीची ही अवस्था बघताच शिर्के, मालक साहेब सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण आता आनंदी असे म्हणत पेटीच्या अवतीभोवती बघू लागतात. पण विद्याधरचे लाईट लागलेले असतात. त्याच वेळेस आता मालक साहेब आरतीताई पटकन आनंदीचे हातपाय सोडतात. मालक साहेब आनंदीला पेटीतनं बाहेर काढतात. आता आनंदी पुन्हा बेशुद्ध झालेली असते. त्याच वेळेस आता मालक साहेब धावतच तिला आपल्या रूमकडे घेऊन निघालेले असतात. आता मालक साहेबांनी आनंदीला आपल्या मिठीत उचलून घेतलेलं असतं. हे बघून पृथ्वीला खूपच राग येतो. तेव्हा धावतच निघालेले मालक साहेब शिर्केंना म्हणू लागतात, शिर्के ती लोक कोण होती ती सुटता कामा नये, जा पटकन त्यांना पकडा. असे म्हणतात शिर्के धावतच बाहेर निघून जातात. मालक साहेब आता आनंदीला आपल्या रूम मध्ये इकडे बेडवरती घेऊन येतात. त्याच वेळेस शिल्पावरती निघालेली असते. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, थांबा तू कशाला जाते? तेव्हा शिल्पा म्हणू लागते, अरे तिची तब्येत कशी आहे काय बघावं लागेल ना. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, आत्तू हा प्रॉब्लेम ना युगंधर निंबाळकर यांचा आहे. मिस्टर युगंधर बघून घेतील काय करायचे ते आनंदीच, आपण कशाला त्यात पडायचे? आपल्याला तिच्याशी काही घेणं देणं नाहीये. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा आपल्या रूम मध्ये निघालेली असते. तेव्हा माई बापू म्हणू लागतात, शिल्पा अगं तू या मुलांच्या बोलण्यात काय येते? तर आता पृथ्वी प्रांजल आणि मितालीलाही आपल्या रूम मध्ये घेऊन जातो. त्यावर लगेच शिल्पाही निघून जाते. तेव्हा बापू म्हणू लागतात, अगं इकडे आनंदीची कुणालाच पडलेली नाहीये, बिचारा युगंधर एकटाच गेलाय. इकडे शिर्केही एकटेच पडलेत, चल आपण त्यांना मदत करू. असे म्हणत माई बापू आता तिकडनं बाहेर निघून जातात. पण विद्याधर मात्र आता थरथर कापायला लागलेलो असतो. अरे बापरे, शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच झालं. ही आनंदी पुन्हा या हवेलीत आलीच. नाही 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 नाही, असं होता कामा नये. आणि आता जर यात माझी मान अडकली तर, अरे देवा, हा मालक साहेब मला सोडणार नाही, माझं जगणं मुश्किल करून टाकेल. नाही नाही नाही, असं होता कामा नये, मला काहीतरी करावं लागेल. असे म्हणत आता विद्याधरचे प्लॅनिंग सुरू झालेले असतात. तर त्याच वेळेस आता इकडे मालक साहेब, आरती दोघेही आनंदीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आनंदीला आता खूप वेळ पेटीत बंद ठेवल्यामुळे तिचा श्वास घ्यायला तिला जमत नसतं, असं ठसका आल्यासारखं होत असतं. ती शुद्धीवरती आलेली नसते. मालक साहेब आरतीताई तिला उठवत असतात. मालक साहेब पटकन आता आनंदीला पाणी पाजत असतात. पण आता त्याच वेळेस शिल्पा रूम मध्ये येते. आनंदीच्या तोंडातलं सगळं पाणी ठसका आल्यामुळे मालक साहेबांच्या कुर्त्यावरती सांडतं. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, युगंधर तू कुर्ता बदलून घे. अरे तिच्या तोंडातलं ते पाणी तुझ्या कुर्त्यावर पडलंय, चल पटकन. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई मला या कुर्त्यापेक्षा आनंदीला झालेला त्रास जास्त महत्वाचा वाटतोय. तिची ज्याने कोणीही नराधमाने ही अवस्था केली ना त्याला सोडणार नाहीये.
त्याला आता युगंधरचा दुसरा चेहरा काय आहे ना हे बघावं लागणार. तो नराधम आता सुटणार नाही. विद्याधर आता दरवाजातनं गुपचूप आता हे सगळं ऐकत असतो. विद्याधरचे 12 वाजलेले असतात. मालक साहेब म्हणून असतात, ज्याने कोणी आनंदीचा श्वास रोखण्याचा प्रयत्न केलाय ना त्याला प्रत्येक श्वासाची किंमत मोजावी लागणार. एक एक श्वास त्याला कसा भेटणार ना हे आता मी बघतो. आता मात्र विद्याधरला धक्काच बसतो, कारण युगंधर निंबाळकर मला शोधणार आणि माझी अवस्था काय होणार. आता विद्याधर पुढे काय काय डाव टाकणार, पण मालक साहेब कसं त्याला पकडणार, आनंदी शुद्धीवर आल्यानंतर पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.